माझं लग्न व्हायला नव्हतं ना, तेव्हा माझ्या लग्नाचं टेन्शन माझ्या घरच्यापेक्षा गाव जास्त घ्यायचं. अख्ख्या मळ्याला माझ्या लग्नाचं टेन्शन होतं. कसं होईल हिचं लग्न, कोण करेल हिच्याशी लग्न, एकाजवळ नांदणार नाही. अबाबो, असे कमेंट पास करायचे, एकाजवळ नांदणार नाही म्हणजे काय. मला लोक म्हणायचे कशी टिकशील बाई तू, तुझा निभावच होणार नाही. निभाव झाला बरं का, 5 वर्ष झाली माझ्या लग्नाला, चांगली नांदू राहिले मी. व्हिडिओ कॉल करत जाऊ का तुम्हाला, रोज करत जाऊ. आणि ते बी अशा माणसाची लग्न व्हायले ना, माझं डायरेक्ट अंगार आहे. मी जर इकडून झाड घेऊन उभं राहिले, थोड्या दांडूक घेऊन उभा राहतो. एका मिनिटात आम्ही एकमेकांचा खांदा उकडून काढत असतो. अशा माणसाशी लग्न झालं माझं, 5 वर्ष झाले संसार चालू. माकडे येऊ, कळलं का. मला म्हणायचे एवढं तोंड चालवत जाऊ नको, सासू पुढं जर एवढं तोंड चालवलं ना, सासू पुढं तोंड सासू पुढं तुम्ही एवढी चबर चबर करते ना, मी एवढी चबर चबर करते, एक दिवस माझा सासू थोबाडात हानील तरी मी बंद करणार नाही. नवऱ्याला जगून सुद्धा देणार नाही म्हणे. अरे नवऱ्याला जगून देणार नाही म्हणजे काय, नवऱ्यालाही चांगला जगू राहिला, नवऱ्या संग मी लय चांगली जगू राहिले, नवऱ्याला का बरं जगून देणार नाही. उलट मी माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या नवऱ्याचे ग्रह बदलून गेले असतील, माझा नवरा आता अजून 20 वर्ष जास्त जगल, माझ्यासारखी पोरगी त्यांच्या आयुष्यात आली म्हणून हे वाकडे म्हणायचे ग, कसं वैलीच. घरच्याला माझ्या पाठीमागून चुगल्या करायची, जरा दापत जाईल, किती अगोचरी, किती बोलती, एवढं बोलणं चांगलं राहतं का, एवढं तोंड चालवलं नाही पाहिजे. अगोचरपणा करत जाऊ नको म्हणे. सासरे अजिबात चालणार नाही, सासू सासरे राहते का माझ्यासोबत. मी ती एकटी मजा करते, कोणीच नाही आपल्याला. सासऱ्याचा ताण नाही, नांदायचा ताण नाही, जावायचा ताण नाही, कोणाचाच नाही. आपण एकटीच, मी राणी राणी, मला बोलायला कोणीच नाही. अगोचरपणा कर, नाही तर किती बोल, नाही तर बोलू नको. मला इथं बघायला कोणी नाहीये ना, बोलायला कोणी आहे. आणि हे माझं टेन्शन घेत होते का हिचं कसं होईल.